हा जो कॉम्प्लिकेटेड भाग आहे तो फार महत्वाचा आहे. कारण तो जर जमला नाही तर मानसिक स्वास्थ्य टिकत नाही. आणि हा त्यातला बोनस पॉइंट आहे. ह्याला इंग्रजीमध्ये एजन्सी म्हणतात, सेन्स ऑफ एजन्सी. तुमच्यापैकी जी लोक 25 वर्षाच्या आतली आहेत त्यांनी हा शब्द कदाचित खूप वेळा ऐकला असेल. माझ्या वयाची जी लोक आहेत त्यांना एजन्सी म्हणजे गॅसची एजन्सी वगैरे असं वाटत होतं. ओके, पण एजन्सी याचा अर्थ असा की कुठल्याही प्रसंगात असताना एक कर्ताभाव असणं, की मी काहीतरी करू शकतो आहे. अगदी टोकाचं उदाहरण त्याचं देतात. मला त्या माणसाचं आता नाव आठवत नाही. हिटलरच्या छळ छावणीमध्ये मारू घातलेला हा ज्यू, आणि त्याला फायरिंग स्क्वॉडच्या समोर ठेवून गोळ्या घालण्यात येणार होत्या. तो फायरिंग स्क्वॉडच्या समोर जाताना ही इन्सिस्टेड की तिथे असलेले सर्वात चांगले कपडे मी घालणार आहे, मी भांग पाडणार आहे, मी तोंड धुणार आहे आणि मी ताठ उभा राहणार आहे. आणि तो बुटांना पॉलिश करून तिथे गेला. त्याला कोणीतरी विचारलं की अरे ते तुला गोळ्या घालणार आहेत आणि तू बुटांना पॉलिश करतोय. त्याचं उत्तर होतं की ते माझा जीव घेऊ शकतात, माझा स्वाभिमान नाही घेऊ शकत. ह्याला कर्ताभाव म्हणतात. आपण सतत इतरांकडे बोटं दाखवत असतो की हे असं वागतात, हे असं करतात, ते तसं करतात. हे चांगले वागले तर माझं आयुष्य सुखी होईल, यांनी हा बदल केला तर माझं आयुष्य बरं होईल, माझ्या पोरांनी डबा खायला सुरुवात केला तर माझं मातृत्व सिद्ध होईल, माझ्या नवऱ्याने माझ्यावर प्रेम केलं तर माझं सौंदर्य सिद्ध होईल, माझ्या बायकोनी माझी प्रत्येक गोष्ट ऐकली तर माझा पुरुषार्थ सिद्ध होईल. हे जे सतत इतरांबद्दल बोलणं, इतरांवर स्वतःच्या आनंदाची आणि स्वतःच्या दुःखाची सुद्धा जबाबदारी टाकणं, हा मानसिक अस्वास्थ्याचा खूप मोठा भाग आहे. मुलगा डबा खात नाही तेव्हा मला वाईट वाटतं, मला चांगलं वाटवून देणं म्हणून त्याने डबा खावा, ही जर तुमची अपेक्षा असेल तर तुम्ही स्वतःला त्याचे गुलाम बनवता आहात. कारण तुमच्या भावना त्याच्या कृतीवर अवलंबून झाल्या. त्यामुळे स्वतःच्या भावनांची स्वतः जबाबदारी घेणं हा मानसिक स्वास्थ्याचा खूप मोठा भाग आहे. त्याच्या वागण्याचा त्रास मला होतो आहे, मी त्रास करून घेतो आहे, हा फार महत्वाचा भाग आहे. ही जर स्वतःच्या भावनांची जबाबदारी आपण घेतली की ही माझी भावना आहे, तो असाच वागल्याने दुसऱ्या कोणाला तरी कदाचित आनंद होणार आहे, पण मला नाही होते कारण मला दुःख होतंय, हे माझं दुःख आहे, हे त्यांनी दिलेलं दुःख नाहीये, हे माझं माझ्या आत उत्पन्न झालेलं दुःख आहे. ही जबाबदारी महत्वाची. मी असं नाही म्हणत आहे की लोक एकमेकांवर अन्याय करत नाहीत आणि एकमेकांना त्रास देत नाही, निश्चित देतात, त्यात काही शंकाच नाही. 5000 वर्षाचा आपला इतिहास आहे त्यासाठी. पण त्या परिस्थितीमध्ये मी कायम त्याच्यावर अवलंबून राहणार का स्वतःहून उभा राहणार, हा भाग महत्वाचा. मुघलांनी मला गुलामगिरीत ठेवलं असं जर शिवाजी महाराज म्हटले असते तर आपण सगळेजण आज मुघलांचेच अजूनही नागरिक राहिलो असतो. पण कोणीतरी एका माणसाने 15 वर्षाच्या मुलांनी असं उभं राहून म्हटलं की त्यांना मला गुलाम करायचं असेल तरी मी गुलाम नाही. त्याच्यामुळे आपण आज मराठी बोलू शकतोय. ह्याला सेन्स ऑफ एजन्सी म्हणतात. हा किती महत्वाचा आहे बघा. त्याच्यामुळे परिस्थितीकडे सतत बोट दाखवताना मला या परिस्थितीत काय करता येईल. गोळ्या जर खाणं चुकणार नसेल तर मी निदान बुटाला पॉलिश करून व्यवस्थित कपडे घालून ताठ मानेनी हसत हसत समोरून उभा राहणार आहे की गोळीचं ते बटन दाबताना सुद्धा त्याचा हात किंचित थरथरला पाहिजे आणि त्याच्या लक्षात राहील की मी आजपर्यंत 100 जणांना गोळ्या घातल्या पण ह्याच्यासारखा माणूस मला भेटला नाही. मरताना सुद्धा शत्रूच्या हाताचा किंचित थरकाप करून जाईल. ह्याला सेन्स ऑफ एजन्सी म्हणतात. हे मानसिक स्वास्थ्याचं माझ्या दृष्टीने असलेलं सर्वात महत्वाचा भाग आहे, सर्वात महत्वाचं उदाहरण आहे. हे जेव्हा नसतं तेव्हा माणसाला खूप एन्झायटी होते, खूप निराशा वाटते, खूप हतबलता वाटते. क्लिनिकल डिप्रेशन म्हणून किंवा सिव्हिअर एन्झायटी म्हणून ते येतं. ज्या व्यक्तीला हे माहिती असतं की मला इथे काहीतरी करता येईल आणि ते मी करणारच, तर त्या व्यक्तीला मानसिक स्वास्थ्य टिकवायला खूप जास्त मेहनत घ्यावी लागत नाही.